तर बघा फाइंड द व्हॅल्यू ऑफ 15 म्हणले, तर आपल्याला 15 च्या ठिकाणी काय करायचे आहे, cos 15 ची 15 डिग्रीची व्हॅल्यू काढायची आहे. तर cos 15 इज इक्वल टू काय येते, cos 45 मायनस 30 डिग्री. आता ही 15 डिग्री जी आहे ते आपण कसं लिहू शकतो, 45 डिग्री मायनस 30 डिग्री लिहू शकतो, बरोबर. आता आपल्याकडे याचा फॉर्म्युला कुठला वापरला, इथं कुठला फॉर्म्युला आहे आपल्याकडे, तर इथं फॉर्म्युला आपल्याकडे cos a मायनस बी, तिथं पेन्शिलला इथं समोर फॉर्म्युला लिहून घ्यायचं, समासामध्ये वर लिहिलं चालतोय. तर काय फॉर्म्युला आपल्याकडे हा cos a इंटू cos b, इथं मायनस आहे, काय इथं मायनस, मग इथं काय येईल प्लस sin a इंटू sin b. तर हा फॉर्म्युला आपण इथं वापरलेला आहे, हा फॉर्म्युला तिथं लिहून घ्यायचा, फॉर्म्युला लिहून घ्यायचा सगळं. लिहिला फॉर्म्युला, फॉर्म्युला लिहिला का, फॉर्म्युला पण लिहून घ्यायचे. आता त्याच्या पुढे पहा, तर इथं cos 45 ची व्हॅल्यू असते 1/√2, cos 30 ची व्हॅल्यू असते √3/2, sin 45 डिग्री असते एवढी असते, याची व्हॅल्यू एवढी असते, sin 30 ची व्हॅल्यू 1/2 असते. ओके, सगळ्याची व्हॅल्यू टाकले इथं, तर √3 × 1 √3 आलं, इथं √2 × 2 2√2 आलं, इथं 1 × 1 वरती 1 आलं, √2 × 2 तर 2√2 आलं. झालं, बेस सेम झाला, 2√2 आहे इथं पण 2√2 आहे, म्हणजे काय झालं, डिनोमिनेटरला 2√2 झालं, वरती एवढं आलं, संपला विषय. पहिले एक्झाम्पल लिहून झालं. ओके, त्याचा स्क्रीनशॉट घेतला तरी चालतोय काय, किंवा असं लिहिलं तरी काय हरकत नाही. चलो पुढं. आता दुसरे एक्झाम्पल आपल्याला काय दिले पाहिजे, दुसरे एक्झाम्पल काय दिले, फाइंड द व्हॅल्यू ऑफ tan 13 पाय डिवाइडेड बाय 12, ह्याची व्हॅल्यू आपल्याला काढायची. ओके, तर ह्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची, नीट लक्ष द्या व्यवस्थितपणे. हे राहू दे, इथे बसतो, इथे बसतो, इथे लिहून घे. चला, तर दुसरं एक्झाम्पल लिहून घ्या. काय सांगितलंय बघा, दुसरे एक्झाम्पल आपल्याला काय सांगितलं बघा इथं, फाइंड द व्हॅल्यू ऑफ tan, काय सांगितलंय, फाइंड द व्हॅल्यू ऑफ tan 13 पाय डिवाइडेड बाय 12, ही व्हॅल्यू आपल्याला सांगितली. लिहून घ्या, लिहून घ्या पटापट, वाया घालू नका अजिबात, तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगणारच आहे. लिहून घ्या, मी सांगतो कसं, कुठं काय वापरलं मी सांगणारच आहे तुम्हाला. दुसरं एक्झाम्पल लिहून घ्या पटकन. काय रे, कसं झालं, काय म्हणते, हा बघा समजावून सांगतो मी तुम्हाला, परत बघून लिहा. tan 13 पाय डिवाइडेड बाय 12 दिले इथं, बरोबर. आता हे 13 पाय डिवाइडेड बाय 12 आहे, ते असं लिहिता येतं. कसं लिहिणार आपण, तर इथं 12 लिहा, प्लस इथं काय ऍडजस्टमेंट करायचं आपल्याला 30 लिहिल, तर इथं काय घ्यावं लागेल आपल्याला, पाय घ्यावं लागेल, इथं काय घ्यावं लागेल, पाय. 12 × पाय 12 पाय प्लस पाय 13 पाय, अशा ऍडजस्टमेंट तुम्हाला करावं लागेल. हे लक्षात, तर असं केलं की चालतंय, म्हणजे हे आपण असं लिहू शकतो. म्हणून ह्याच्या जागेला काय लिहिलेलं नाही, एवढं लिहिलेलं आहे. मग आपल्याकडे ह्याचा फॉर्म्युला आहे आता, तर इथं कुठला फॉर्म्युला वापरला आपण, इथं कुठला फॉर्म्युला वापरला, आपल्याला फॉर्म्युला आहे त्याचा tan a प्लस b इज इक्वल टू काय, tan a प्लस tan b डिवाइडेड बाय काय, 1 मायनस tan a इंटू
टॅन बी हा फॉर्म्युला. चला लिहून घ्या जरी तर. मग ए ची व्हॅल्यू आपल्याकडे किती आहे इथं पाय, बी ची व्हॅल्यू किती आहे पाय बाय 12. यात व्हॅल्यू टाकल्या फॉर्म्युल्यामध्ये. आपल्याकडे ओरिजिनल आपण पाठ केलं टॅन पायची व्हॅल्यू 0 असते. टॅन पाय बाय 4 माहीत नाही असं ठेवला, 1 ला 1 आहे असा ठेवला. टॅन पायची व्हॅल्यू 0 असते, 0 टाकले. टॅन पाय बाय 12 आहे असा ठेवला. सोडवलं उत्तर किती आलं मग शेवटी टॅन पाय बाय 12 आलं. इथलं हे 0च झालं, हे सगळं हे 0 झालं सगळं. राहिलं खाली 1 म्हणजे वरतच फक्त टॅन एवढंच राहिलं. मग आता आपल्याकडे अजून एक ॲडजस्टमेंट करावं लागलं आपल्याला पुढं. तर टॅन पाय बाय 4 मायनस पाय बाय 6. आता असंच का केलं तर पाय बाय 4 म्हणजे 45 आणि पाय बाय 6 म्हणजे किती असतं 30. 45 आणि 30ची आपल्याला व्हॅल्यू माहित आहेत ना. टॅन 45 माहित आहे, टॅन 45 माहित आहे, टॅन 30 माहित आहे. म्हणून अशी ॲडजस्टमेंट केली. ॲडजस्टमेंट अशी का केली कळलं का? तर आपल्याच्या व्हॅल्यू माहीत आहेत म्हणून अशी ॲडजस्टमेंट आपण केलेली आहे. मग आपल्याला परत फॉर्म्युला वापरला. परत हा फॉर्म्युला वापरायचा वरचा इथं. ह्याला काय म्हणणार तुम्ही ए, ह्याला काय म्हणणार तुम्ही बी. टॅन ए मायनस टॅन बी डिवायडेड बाय 1 प्लस टॅन ए इंटू टॅन बी. हा फॉर्म्युला कुठला वापरला आपण आता इथं मायनसचा फॉर्म्युला वापरला. कुठला वापरला आता मायनसचा. काय मायनसचा फॉर्म्युला बघा टॅन ए मायनस बी. सांगा काय आहे तो फॉर्म्युला. टॅन ए इथं मायनस असलं की इथं पण मायनस बरोबर डिवायडेड बाय 1 इथं मायनस इथं म्हणलं इथं खाली काय आलं प्लस टॅन ए इंटू टॅन. हा फॉर्म्युला इथं वापरला आपण इथं. ओके झालं. मग टॅन पाय बाय 4 ची व्हॅल्यू किती असते 1 असते. टॅन पाय बाय 6 किती असतो 1/3 असतो, 1/√3 असतो. इथलं 1 ला 1 हाय असलेलं. टॅन पाय बाय 4 ची व्हॅल्यू किती असते टॅन 45 तर ती सुद्धा 1 असते. आणि टॅन पाय बाय 6 किती असतं एवढं असतं. झालं. आता हे सगळं कॅल्क्युलेशन जे आहे ते सकाळी घेतलेलं तुम्हाला एक्झाम्पल बेसिकमध्ये तर ते आलं की हे एक्झाम्पल येतात. तर ते 2 इंटू रूट मग सोडवलं काय होईल 2 मायनस रूट 3 तुम्हाला मिळून जाईल. तर हे जे आहे याला बेसिक लागते एवढं एकाला. तर 2 मायनस रूट 3 तिथं लिहून घ्या. चलो हां असं लिहून घ्यायचं मस्त. चला कुठलं फोडायचं काय मध्ये आलंय ठीक आहे. पटापट फास्ट मध्ये लिहू शकता तुम्ही. फास्ट एकदम. शो दॅट काय दाखवायचं बघा आपल्याला इथं. शो दॅट लक्ष द्या बरं का व्यवस्थित. कुठं काय आलं तर लगेच विचार. शो दॅट म्हणले म्हणजे आपल्याला काय करायचंय हे घेऊन आपल्याला हे दाखवायचं. ओके हे असं दिले तरी सोडवून आपल्याला हे दाखवायचं. शो दॅटचं एक्झाम्पल आहे. तर LHS इज इक्वल टू म्हणजे आपण ही बाजू घेतलेली LHS आपण घेतलेली LHS घेतली. काय करायचं मग LHS घेतल्यानंतर काय याचा फॉर्म्युला आपल्याकडं साइन ए प्लस बीचा. तर इथं फॉर्म्युला आपण वापरला. कुठला फॉर्म्युला साइन ए प्लस बी आणि दुसरा कुठला साइन ए मायनस बी. हे दोन फॉर्म्युला आपण वापरले तुम्हाला काल सांगितलं होते फॉर्म्युला. तर हे डायरेक्ट हाच फॉर्म्युला साइन ए म्हणजे एक्स आणि बी म्हणजे वाय. साइन एक्स कॉस वाय प्लस कॉस एक्स साइन वाय. साइन एक्स कॉस वाय मायनस कॉस एक्स साइन वाय उलट सुलट तसे फॉर्म्युले वापरले आपण. आपल्याला काय दाखवायचं टॅन एक्स डिवाइड टॅन एक्स प्लस टॅन वाय दाखवायचं. मग आपल्याला काय करावं लागेल बघा इथं साइन एक्स आहे इथं कॉस वाय. आपल्याला कशाने इथं टॅन एक्स आणायचं आपल्याला. इथं काय आणायचं आपल्याला ह्या बाजूला इथं टॅन एक्स आणायचं आणि पुढं काय आणायचंय इथं टॅन वाय आणायचं. मग आपल्याला कशाने डिवाइड करावं लागेल कशाचं डिवाइड करावं लागेल आपल्याला. तर तिथं डिवाइड करावं लागेल. इथं जर आपल्याला टॅन आणायचं असेल तर इथं कॉस एक्स न डिवाइड करावं लागेल आणि इकडे काय आणायचं आपल्याला टॅन वाय. मग इथं काय करावं लागेल कॉस वाय न कॉस एक्स कॉस वाय न डिवाइड करावं लागेल. हे लक्षात डिवाइड करताना इथं आपल्याला काही करून काय आणायचंय टॅन आणायचं. टॅन आणण्यासाठी खाली काय पाहिजे कॉस पाहिजे. साइन एक्स डिवाइडेड बाय कॉस एक्स पाहिजे ना. मग डिवाइड करताना आपल्याला कशाने डिवाइड करायला कॉस एक्स कॉस वाय. बघा डिवाइड केलं. डिवाइड केल्यावर काय होईल बघा आता इथं लक्ष द्या. इथं जर डिवाइड केलं आपण तर कसं येईल ते साइन एक्स इंटू कॉस वाय प्लस कॉस एक्स इंटू साइन वाय. तर ह्याला कशाने डिवाइड केले आपण
cos x इंटू cos y ने डिवाइड केलं, डिवाइडेड बाय खाली काय येतं sin x इंटू cos y मायनस cos x इंटू sin y. डिवाइड कशाने केलं आपण cos x इंटू cos y ने डिवाइड केलं. सेपरेट सेपरेट डिवाइड करून घ्यायला काय करा, सेपरेट सेपरेट डिवाइड करा. सेपरेट डिवाइड केल्यावर कसं येईल, सेपरेट डिवाइड केल्यावर काय येईल ते sin x इंटू cos y डिवाइडेड बाय काय cos x इंटू cos y इकडे परत प्लस cos x इंटू sin y डिवाइडेड बाय cos x इंटू cos y डिवाइडेड बाय खाली पण काय असेल सांगा, सेपरेट डिवाइड केल्यानंतर sin x इंटू cos y डिवाइडेड बाय cos x इंटू cos y मायनस इथे काय होईल cos x इंटू sin y डिवाइडेड बाय cos x इंटू cos y. कॅन्सल काय काय होते बघा, आता फॅन बंद करेल, काय काय कॅन्सल होते बघा, काय नाही कर कमी काय काय होतंय, cos y ला cos y कॅन्सल, cos x ला cos x कॅन्सल, इथं cos y गेला, राहिलं sin y cos, इथं cos x गेला, राहते काय मग बघा इथं sin डिवाइडेड बाय cos आहे म्हणजे sin डिवाइडेड बाय cos राहिले बरोबर. इथे काय उरलं sin y डिवाइडेड बाय cos y, sin y डिवाइडेड बाय cos y उरलं. इथे काय sin x डिवाइडेड बाय cos x, इथं sin डिवाइडेड बाय cos x, इथं sin y डिवाइडेड बाय cos y, इथं sin y डिवाइडेड बाय cos. आलं लक्षात, असं ते कॅल्क्युलेशन आपण या ठिकाणी केलेलं आहे. झालं तर तुम्ही बघू शकता, परत व्हिडिओ युट्यूबला टाकलेला आहे किंवा तुम्ही डायरेक्ट इथं पेन्सिलला तुम्ही तुमच्या बुकमध्ये नोटबुकमध्ये लिहून घेऊ शकता. हे असं झालं, पण आपल्याला जी व्हॅल्यू माहित आहे sin डिवाइडेड बाय cos काय असतं tan असतं, आणि sin डिवाइडेड बाय cos म्हणजे काय tan. sin x डिवाइडेड बाय cos x म्हणजे tan x आला, आणि sin x डिवाइडेड बाय cos y म्हणजे काय आला tan y आला, म्हणजे tan x मायनस tan y झाले. संपला विषय. आता पुढं शो दॅट, पुढचं एक्झाम्पल हे तुम्ही बघून लिहा परत, लिहून दाखव, कालचं ना मला दोन्ही लिहून दाखवायचं, त्याशिवाय संध्याकाळ जेवण नाही तुम्हाला, नुसतं होय नुसतं झोपताय तुम्ही मानत खाऊन पिऊन, तर लिहून दाखवायचं मला सगळं. तर शो दॅट tan 3x tan 2x tan x म्हणजे काय असतं बघा. तर आपल्याला हे सोडवलं, हे सोडवले तुम्हाला हे मिळालं पाहिजे बरोबर. मी तुम्हाला LHS घ्यायचे आणि इकडं RHS दाखवायची आहे, LHS घेऊन RHS दाखवायचे आहे. LHS काय दिली आपल्याला, तर LHS दिली आपल्याला tan 3x इज इक्वल टू, आता या tan 3x ची व्हॅल्यू आपण कशी ऍडजस्ट करतो बघा, हे 3x म्हणजे काय असतं tan 2x प्लस x असतं, tan 2x प्लस काय असतं x असतं. हे 3x कसं म्हणलं, 3x म्हणजेच काय 3x आहे, ती 2x अधिक x म्हणजे 3x बरोबर. मग आता पुढे काय होणार, tan 3x इज इक्वल टू, ह्याचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे, कुठला फॉर्म्युला tan a प्लस b, tan a प्लस tan b डिवाइडेड बाय 1 मायनस tan a tan b. तर इथं जो आहे तो tan a प्लस b चा आपण फॉर्म्युला वापरला, त्याच्यावरून हे डायरेक्ट आपण असं लिहू शकतो फॉर्म्युल्यावरून. कुठला फॉर्म्युला वापरला आपण या ठिकाणी, tan a प्लस b म्हणजेच काय असतं tan a इंटू प्लस tan b डिवाइडेड बाय 1 मायनस tan a इंटू tan b असा फॉर्म्युला येतो. तर तो फॉर्म्युला वापरला, इथं काय लिहिला तो फॉर्म्युला वापरलेला. तर त्या फॉर्म्युल्यानुसार हा फॉर्म्युला वापरल्यानंतर आपल्याला असं मिळालं. आता परत सोडूया पुढे बघा. मग आता हे इकडे कसं आहे डिवाइडला, हे इथं काय आहे वर आहे मल्टिप्लाय, मग आता हे डिवाइडच्या इकडे गेल्यावर काय होईल मल्टिप्लायला जाईल. इथं डिवाइडला आहे ना, आणि इकडे गेल्यावर काय होईल मग मल्टिप्लाय जाणार आहे. म्हणून ही एवढी टर्म इकडे घेतली काय झाली अशी मल्टिप्लायला आली बघा, आली का ही मल्टिप्लायला इकडे, ही कल्ली इकडे गेली काय झालं मल्टिपल झालेलं आहे. झालं मल्टिपल इथं. मग आता यानं आतमध्ये मल्टिप्लाय करा, यानं आतमध्ये मल्टिप्लाय करा, केलं मल्टिपल tan 3x इंटू 1 tan 3x, पण tan 3x इंटू काय tan 3x इंटू tan 2x इंटू tan x असं याला मल्टिप्लाय करून घेतलं आतमध्ये. बाकी इकडचं सेम, त्यात काय बदल केलेला नाही. मग पुढं आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची आहे, tan 3x प्लस tan 2x प्लस
tan x ची व्हॅल्यू काढायची. मग इथे तसं दिसतंय ते बरोबर आहे. आणि इकडे काय दिसतंय वेगळं. मग आता जे पाहिजे ते आपण एका बाजूला घेऊ. हे जे दिसतंय का आपल्याला ह्याचं काय पाहिजे प्लस मध्ये पाहिजे त्याला इकडे घेऊ आपण. आणि एवढं दिसतंय का त्याला काय करू इकडे पाठवू. म्हणजे कसं होईल बघा आता मग हा एवढं जे आहे ते इकडे या बाजूला घेतलं मग काय झालं हे पॉझिटिव्ह झालं. ही इकडे कसं आहे पॉझिटिव्ह इकडे आलं काय झालं निगेटिव्ह. इथे कसं आहे ते पॉझिटिव्ह इकडे आलं काय झालं निगेटिव्ह. इथलं इथं हायस ठेवलंय. ओके तर हाय असं आपण ठेवलं बाकीच्या अदलाबदल केली झालं. मग आपलं उत्तर काय पाहिजे होतं tan 3x + tan 2x इंटू मध्ये. तर इंटू त्याचं उत्तर काय आलं पाहिजे असं यायला पाहिजे. आलं संपला विषय. येतं लक्षात जे आपल्याला पाहिजे ते उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे. ओके तशा पद्धतीने आपण सोडवतो. शो दॅट म्हणले आता बघा किती सोपं आहे बघा. सोडवण्यासाठी किती सोपं आहे पहा. काय करायचं इथं आपल्याला शो दॅट cos π/4 + x + cos π/4 - x हे सोडवलं की आपलं उत्तर काय मिळणार आहे एवढं. आता हे सोडवण्यासाठी काय लागेल आपल्याला cos a + b इथं a - b ती फॉर्म्युला वापरा. दुसरं काय डोकं लावायचं काहीच डोकं लावायची गरज नाही. कुठला फॉर्म्युला आपण वापरणार इथं तर तुम्हाला दिसतंय इथं काय आहे कशा फॉर्मॅटमध्ये cos a काय तर आहे आणि b काय तर. म्हणजे कसं सोडायचं असतं cos a * cos b प्लस असलं इथे काय येतं मायनस. मग इथं sin a * sin b झालं. हे असं आपल्याकडे फॉर्म्युला आहे तो इथं फॉर्म्युला वापरा. झाला मग पहिला फॉर्म्युला आपला वापर इथं. तिथे a म्हणजे कोण आहे π/4 b म्हणजे कोण आहे x आहे बरोबर आहे का. तिथं काय आपलं फॉर्म cos a * cos b sin a * sin संपला विषय. इथं पण काय केलं आपण बघा इथपर्यंत आपला फॉर्म्युला ओके झाला. परत ह्यासाठी फॉर्म्युला वापरतो आपला cos π/4 - x साठी मायनस साठी हे कशासाठी होता प्लस साठी. आता हे मायनस साठी म्हणजे cos π/4 cos x इथं मायनस असल्यामुळे इथं काय घेतलं आपण प्लस घेतलं sin π/4 * sin x संपला विषय. तर एवढं सोपं. आता काय केलं याच्यामध्ये बघा cos π/4 ची व्हॅल्यू किती असते 1/√3 असते. cos x ला cos x ॲज इट इज. sin π/4 किती असतो sin π/4 1/√2 आणि sin x तर मला वाटतं हे कॅन्सल होईल बघा. काय होईल कॅन्सल कसं बघा π/4 sin x कॅन्सल ह्याला काय झाले कॅन्सल झाले. दोन्ही एकामेकाला काय झालं कॅन्सल. त्यामुळे ते उरलेलं नाही हे आणि हे काय होऊन जाईल एकामेकाला कॅन्सल होऊन जाणार राहिलं काय मग डायरेक्ट cos π/4 ची व्हॅल्यू राहील ती किती आली 1/√2 आणि cos x राहील ती cos x इथं आहे असा. तर दोन्ही मधनं काय कॉमन निघते 1/√2 1/√2. मग यातनं cos x तर बघा किंवा डबल झालंय काय आलं बघा 1/√2 cos x आहे 1/√2 cos x म्हणजे डबल झालं फक्त डबल मानलं 2 झालं. मग 2 कॅन्सल होईल कारण का 2 / √2 याचा अर्थ काय असतो √2 * √2 /√2 एक कमी झालं म्हणजे राहिलं काय √2 फक्त. ओके म्हणून इथं √2 cos x असं आलेलं तर म्हणतो आपण आलेस. ओके लिहून घेत आहे एकदम येतं परत एकदा बदल्या 6 तुम्हाला देतो सोडवायला अभ्यास कारण तुम्ही आता अभ्यास नसेल करता तुम्हाला बसवून अभ्यास करून घ्यावा लागेल. If tan a - tan b = x then and cot b - cot a = y बरोबर. हे लक्षात घ्या नीट लक्ष देऊन ऐका. इथं tan a tan b = इथं काय दिलंय tan a - tan b = x आणि cot b - cot a = y असे. and then show that cot a - b = 1/x + 1/y येईल का येईल. याचा फॉर्म्युला आपल्याकडे cot a - b चा cot a - b बरोबर याचा फॉर्म्युला आपल्याकडे. पण आता आपल्याला tan a - tan b = x म्हणलंय cot b - cot a = y म्हणलेलं आहे. मग आता आपण सोडूया त्याचं बघा कसं येईल. हे काय दिले आपल्याला इफ हे लक्ष द्या बरं एकदा. इफ म्हणजे काय हो जर असा असेल आणि असा असेल तर असं दाखवा बरोबर. हे दोन्ही काय दिलेलं आपल्याला हे आणि हे काय दिलेलं आहे गिव्हन आहे दाखवायचं काय आपल्याला असं.
मग पुढे काय होईल बघा, हे दिलेलं आहे आपल्याला कॉट बी कॉट ए, कॉट बी कॉट ए इज इक्वल टू काय वाय, वायला वाय. आता कॉट बी आणि मायनस कॉट ए म्हणजे काय, कॉट कशाचा उलट असतो, टेनच्या ना, कॉटचा रिस्पेक्ट काय 1/10b. कॉट म्हणजेच काय असतो 1/10. याच्यात फॉर्म्युला आहेत की कॉट बी इज इक्वल टू 1/10. तर याचा फॉर्म्युला वापरतो तसा कॉट एचा फॉर्म्युला 1/10 वाय. ह्या दोन्हीचा गुणाकार घ्या, ह्या दोन्हीचा गुणाकार घ्या, सकाळी सांगितलेलं बरोबर का, आलं का ते. काय करायचं, या दोन्हीचा क्रॉस प्रोडक्ट, या दोन्हीचा क्रॉस प्रोडक्ट, या दोन्हीचा क्रॉस प्रोडक्ट इथे लिहायचं, कळतंय तिरकस गुणाकार. तर इज इक्वल टू काय आलं वाय उरलं, इज इक्वल टू काय आलं वाय. झालं. मग आता पुढे सोडवलं काय होईल, एक्स डिवायडेड बाय टॅन ए इंटू टॅन बी फक्त राहणार आहे, टॅन ए इंटू टॅन बी. तर ते टॅन ए आणि टॅन बी ला काय करावं लागेल बघा बरं, इकडे पाठवलं वाय कडे, मग कसं होईल ते, पण विद्यार्थ्यांवर आपल्याला घेऊन दिले, त्यांनी काय घेऊन दिले आपल्याला, तर कॉट ए मायनस बी इज इक्वल टू 1/x आणि 1/y आलं पाहिजे बरोबर. तर दिलेल्या माहितीचा आपण तो उपयोग करून घेऊ बघा. मग x डिवायडेड बाय टॅन ए इंटू टॅन बी लिहिलं आपण, x डिवायडेड बाय टॅन ए इंटू टॅन बी, एक्स डिवायडेड बाय टॅन ए इंटू टॅन बी. तो म्हणणार आता एक्स एक्स कुठून घेतलंय, तर बघा इथं आता थोडंसं आपण लॉजिक लावतोय. इथं टॅन ए इंटू टॅन बी जागेला आपण काय लिहू शकतो, काय लिहू शकतो एक्स, एवढ्या जागेला मी काय लिहू शकतो एक्स, कशावरून हे दिले की आपल्याला घेऊन, मी ते काय लिहू शकतो आपण एक्स लिहू शकतो, लिहिले एक्स तिथं बघा, एक्स लिहिले की आपली अशी आता इथे कसं झालं बघा का, एक्स डिवायडेड बाय टॅन ए इंटू टॅन बी इज इक्वल टू वाय झालं. आता पुढं आपण काय करू शकतो इथं आणखी सांगा बरं, तर इथे एक्स जे आहे ते इथं आपण हे टॅन ए टॅन बी खाली ह्याला इकडे घेतल्यावर काय होईल मल्टिप्लाय झालं, हे कसं आहे गुणाकार, इकडे आल्यावर काय होईल डिवाइडला, थोडीशी ऍडजस्टमेंट केली बघा इथं, हो इथं ही तास आहे, ते जर पलीकडे गेलं तर काय होईल, एक्स इज इक्वल टू टॅन ए इंटू टॅन बी इंटू वाय आहे, तर वाय इथं गुणाकार इकडे आल्यावर काय होईल भाग करायचा जाईल, म्हणजेच काय होईल टॅन ए इंटू टॅन बी झालं, अशा पद्धतीने टॅन ए इंटू टॅन बी इज इक्वल टू एक्स बाय वाय. आता इथं कॉट ए मायनस बी इज इक्वल टू, हे पहिलं झालं टॅन ए इंटू टॅन बी काढला आपण, टॅन ए इंटू आपण टॅन बी काढलं. आता कॉट ए मायनस बी काढू आपण, टॅन ए इंटू टॅन बी लागणार होता आपण ते काढून घेतला, टॅन ए इंटू टॅन बी असा काढला ह्याच्यावरून, टॅन ए इंटू टॅन बी ची व्हॅल्यू लागणार होती ते आपण अशा पद्धतीने काढली, टॅन ए इंटू टॅन बी वाला काढला. चला आपल्याला अजून काय पाहिजे, कॉट ए मायनस कॉट ए मायनस बी म्हणजेच काय असतो 1/tan ए मायनस बी, कारण त्याचा रेस्पेक्ट आहे ना तो उलटा आहे. हे जे उत्तर आपण असं काढलं, मग आता याचं उलट करा काय करता येईल बघा आपल्याला, तर इज इक्वल टू आपल्याला काय दिले 1/tan ए इंटू टॅन बी डिवाइडेड बाय, तर हे असं का केलं बघा, तर एवढ्याचं उत्तर काय असतं सांगा बरं, 1/, ह्याचं उत्तर काय असतं टॅन ए मायनस टॅन बी डिवाइडेड बाय काय 1 + tan ए इंटू टॅन बी. हे काय होईल वर जाईल, मग वर गेल्यावर काय झालंय असं आलं, येतं लक्षात 1 आता आपल्याला टॅन ए इंटू टॅन बी ची व्हॅल्यू किती मिळाली, टॅन ए इंटू टॅन बी ची व्हॅल्यू किती आहे एक्स बाय वाय. त्याच्या जागेला आपण काय व्हॅल्यू टाकू शकतो, मग एक्स बाय वाय टाकले, टॅन ए मायनस टॅन बी किती मिळालं आपल्याला दिले गिवन, इथं घेऊन दिलं ते किती दिलाय, ह्याची व्हॅल्यू किती दिली एक्सच दिली, ती व्हॅल्यू इथं टाकली बघा. यातली व्हॅल्यू टॅन ए इंटू टॅन बी आपण काढलेला, किंवा टॅन ए मायनस टॅन बी एक्स दिला तुम्हाला बरोबर, तर त्या ठिकाणी काय लिहिलं टॅन ए मायनस टॅन बी म्हणजे काय आला एक्स आला. पुढं काय येईल बघा बरं, इथपर्यंत कळलं, ह्याची व्हॅल्यू किती आपल्याकडे एक्स, एवढ्याची व्हॅल्यू किती आहे वाय, जे दिलंय ते मांडतोय आपण. परत काय केलं इथं बघा, हो का आता हे उलटून गोंधळ झालं बरं का, 1 +
हे मांडताना थोडीशी गपलत झाली इथं बघा. हो का 1 tan a इंटू tan b ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला? tan a इंटू tan b ची व्हॅल्यू घेऊ 1 मध्ये बरोबर बसा. किती दिली आहे ती? ही काय इथं दिली? किती दिली ती? x बाय y प्लस x बाय y डिवायडेड बाय tan a मायनस b ची व्हॅल्यू tan a मायनस tan b हा ती x दिलेली आहे, गिवन दिली ती x झालं x. मग आता आपल्याला फक्त एवढं सोडवायचं. हे सोडवण्यासाठी काय करावं आपल्याला? पहिल्यांदा वरचं सोडवून घेऊ आपण नीट. कसं सोडवायचं मग ते? y प्लस एक्स डिवायडेड बाय y डिवायडेड बाय एक्स आलं. म्हणजे उलटून मुलं येते खाली येईल असं y प्लस एक्स डिवायडेड बाय वाय एक्स. तर असं येईल ते. असं आलं बरोबर. आलं असं परत सेपरेट डिवाइड करून घ्यायचं. काय करून घ्यायचं? सेपरेट डिवाइड म्हणजे ह्याने याला डिवाइड करायचं, ह्याने डिवाइड करायचं. म्हणजे काय? y डिवायडेड बाय एक्स वाय प्लस एक्स डिवायडेड बाय एक्स वाय. म्हणजे y ला y कॅन्सल काय आलं? 1 बाय एक्स प्लस 1 बाय वाय. तर असं शेवटी तुम्हाला त्याचं उत्तर मिळून जाईल अशा पद्धतीने. हे 7 नंबरात असं एक्झाम्पल आपण सांगितलं. काय अडचण असलं तर लगेच विचारा. आता 7 नंबरचं एक्झाम्पल पण कसं दिले बघा. ह्यात काय अवघड असं काहीच नाही, फक्त लक्ष द्यायचं व्यवस्थितपणे. काय काय दिलंय बघा इथं? तर आपल्याला सांगितलंय त्यांनी काय सांगितलंय? टॅन अल्फा बरोबर असा आहे, टॅन बीटा बरोबर असा आहे आणि टॅन गॅमा बरोबर असा आहे. तर शो दॅट तुम्हाला काय करायचं? हे असं अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू गॅमा हे आपल्याला दाखवायचं. मग काय करावं आपल्याला? तर वी नो दॅट काय माहिती आहे आपल्याला फॉर्म्युला? हा फॉर्म्युला माहिती आहे सगळ्यांना? टॅन अल्फा प्लस बीटा टॅन ए प्लस बीटाचा फॉर्म्युला काय? टॅन ए प्लस टॅन बी डिवायडेड बाय 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी. हा फॉर्म्युला आठवतोय का? टॅन ए प्लस बी इज इक्वल टू काय असतो? टॅन ए प्लस टॅन बी डिवायडेड बाय 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी. तशा प्रकारे फॉर्म्युला आपल्याला. मग आता काय करू आपण? टॅन ए प्लस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू टाकूया. तर अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आपण या ठिकाणी टाकूया. चलो काय केलं इथं बघा आता? टॅन अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू सांगितलं अल्फा प्लस बीटा. तर हे सगळ्या व्हॅल्यू कुठून आणले उचलून मग आता इथं अशा डायरेक्टच. तर हे सोडवलं आपण, असं सोडवणार बरोबर. तर इथं टॅन अल्फाची व्हॅल्यू किती आपल्याकडे? टॅन अल्फाची व्हॅल्यू बघा ही फॉर्म्युला आपलं टॅन अल्फाची व्हॅल्यू किती दिली आपल्याला? एवढी दिली का? ती इथे टाकून घेतली पहिल्या फॉर्म्युलामध्ये बरोबर का? परत लक्ष द्या द्यांनो, आपल्याला व्हॅल्यू कशाची काय काढायचं? आपल्याला हे काढायचंय. शो दॅट म्हणले आपण काय घेऊ आपल्या मनाने? लेट टॅन अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू काय आपल्याकडं? फॉर्म्युला काय आहे? टॅन अल्फा प्लस डिवायडेड बाय 1 मायनस टॅन अल्फा टॅन बीटा. बघा टॅन अल्फाची व्हॅल्यू किती आहे? किती दिली टॅन अल्फाची व्हॅल्यू? 1 बाय अंडर रूट मध्ये एक्स इंटू एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1. परत टॅन बी किती दिला आपल्याला? प्लस मध्ये रूट एक्स डिवायडेड बाय अंडर रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 झालंय. मानलं का यास दोन्ही? परत आपल्याला 1 ला 1 लिहावं लागेल. टॅन अल्फा दिलाय, टॅन बीटा दिलाय, मानला सगळा झालं. मग आता इथं पुढं हे कॅल्क्युलेशन ह्या दोन्हीचं आपल्याला काय करावं? कॅल्क्युलेशन करावं व्यवस्थितपणे. तर कसं बघा, ह्या दोन्हीमध्ये इथं एक्स स्क्वेअर प्लस एक्स ही सगळं कॉमन आहे, फक्त रूट एक्सचा काय आहे? प्रॉब्लेम आहे. तेच तेवढं अडचण आपल्याला करणार, बाकी काय नाही. हे सगळं सोडवलंय आपण आता सगळं सोडल्यावर खालचं कॅन्सल होतंय कसं बघा आता थोडक्यात. किंवा सोडूया आपण सविस्तर सगळं कसं काय कॉमन निघतंय बघूया. चला बघा ह्या दोन्हीचं काय करूया? त्रिकाच गुणाकार घेऊ. म्हणजे काय येईल बघा सांगा बरं? रूट नीट गुणाकार घ्या बरं का. हा 1 इंटू रूट एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 ओके प्लस ह्या दोन्हीचा गुणाकार घ्या. रूट एक्स इंटू हे रूट एक्स वेगळं लावू आपण. रूट एक्स इंटू चला काय होईल ते? एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 झालं. परत पुढं टॅन अल्फाची व्हॅल्यू टाकली का आपण? सॉरी हे झालं तर हे झालं दोनचा गुणाकार. पुढे सांगा चला.
ह्या दोन्हीचा गुणाकार केला की आपण. हां, आता या दोन्हीचा गुणाकार पण झाला. पुढं काय करणार? खालच्या दोन्हीचा गुणाकार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. तर ह्यांचा गुणाकार तर आपण ऑलरेडी केलेलाच आहे. इथं काय आहे? प्लस आहे. आता हां, डिवायडेड बाय यांचा गुणाकार ह्या दोन्हीचा काय येईल? तो रूटमध्ये रूट एक्स एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 डिवायडेड बाय त्याचं बी सेम करा. ह्याने याला मल्टिप्लाय करून घ्या. काय येईल ते? रूटमध्ये एक्स एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 आणि रूटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1. ह्याने याला मल्टिप्लाय केलं. मायनस काय केलं? या ओढ्यानं काय केलं? ह्याला मल्टिप्लाय केलं. मायनस काय होईल? मायनस 1 इंटू रूट एक्स डिवायडेड बाय काय येणार आहे? डिवायडेड बाय एक्स इंटू एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 इंटू एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1. तर ह्याला हे काय झालं? कॅन्सल. येतं लक्षात? काय झालं? ह्याला हे काय झालं? कॅन्सल झालं का? मी कॅन्सल झालं. उरलं काय? उरतंय काय बघा? हे दोन्हीतनं कॉमन निघालं. तर राहिले काय? इथं बघा वर काय राहिलं? आता इथं वर राहिलेलं आहे एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 प्लस रूट एक्स अंडर रूटमध्ये एक्स इंटू एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 आणि डिवायडेड बाय खाली काय राहतंय? हे काय असेल ते. असं राहिलं एवढं. आता हे सगळं सोडवल्यावर काय येतं बघा? सगळ्यात जर कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला काय उरेल खाली? तर या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन केलं तर काय होईल बघा? हे तर हायच राहिलं इथं एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 ॲज इट इज. बरोबर. तर रूट एक्स इथं पण काय मल्टिप्लाय आहे सगळ्याला? काय आहे? सगळ्याला मल्टिप्लाय आहे. हे सगळ्याला कसं आहे? इथं मल्टिप्लाय. तर इथं हे रूट इथनं कट केलं आपण. रूट जर याला सेपरेट लावलं आणि इथनं याला सेपरेट लावलं तरी चालतंय. मग रूट एक्स इंटू रूट एक्स काय झालं? नुसतं एक्स. उरलं काय आतमध्ये? एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 डिवायडेड बाय आता इथं रूट एक्स आहे एक खाली, तर ते सेपरेट घेऊ. हे रूट एक्स सेपरेट केलं. इथं काय उरलं? एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 इंटू एक्स स्क्वेअर प्लस एक्स तेवढंच उरलं खाली. प्लस 1 येईल. प्लस 1 मायनस रूट एक्स. बरोबर. एवढं झालं. तर ह्या दोन्हीचा गुणाकार किती येतो मग? ह्या दोन्हीतनं हे आणि हे कॉमन निघेल. कॉमन निघल्यावर काय आलं? एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 इथं राहिलं 1 प्लस एक्स. खाली कॉमन काय निघेल दोन्हीमधनं? मला वाटतं रूट एक्स. इथनं कॉमन काय निघेल खालून? रूट एक्स तर कॉमन निघेलच. इथनं रूट एक्स कॉमन काढलं. इथं काय उरलं? या दोन्हीचा गुणाकार नुसता एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 मायनस 1. ओके. तर यालाही कॅन्सल झालं. खाली एक्स स्क्वेअर प्लस एक्स उरल. बरोबर. आता वर राहिलं बा एवढा. असं वरचं तर आलं एवढं आहे असं. तर इथे काय राहिलं? रूट एक्स. इथं एक्स स्क्वेअर प्लस एक्स आहे म्हणजे काय राहतं खाली येईल रूट एक्स आणि इथं एक्स इंटू एक्स प्लस 1 असे म्हणून इथं असं आलं. ओके. तर एवढं सोडावं लागेल तुम्हाला. लक्षात बसतंय का? मग ह्याला काय लागतंय? सकाळी शिकवलेली मेथड ए बाय बी प्लस सी बाय डीचा. ह्याने याला मल्टिप्लाय करणे, हे करणे, कॅल्क्युलेशन करणे. तर ह्याने याला मल्टिप्लाय करा, ह्याने याला मल्टिप्लाय करा. खाली नाही, इथे खाली काय क्रॉस प्रॉडक्ट आहे. एवढ्यानं काय करायचं? ह्याला मल्टिप्लाय करायचं. तर ते स्वतः सोडवून येत असतं बरं का? स्वतः सोडून येत असतं ते. तर तुम्ही काय करा? ह्याने याला मल्टिप्लाय करा, ह्याने याला मल्टिप्लाय करा. सगळं सोडवत जावा. खाली इथपर्यंत तुम्ही येता. ह्या स्टेपवरून तुमची ही स्टेप येईल. मग पुढं काय करायचं आपल्याला बघा. ह्या स्टेपमध्ये आला की काय करणार तुम्ही? इथपर्यंत आला की तर आता तुम्हाला हे एवढं सोडवायचं. काय लिहून देऊ तुम्हाला? येईल ना? जमल ना? जमतंय काय? कळवरून चाललंय. कळलं नाही? ते कळलं नाही कळलं? तुम्हाला सोडून दाखवतो. बरं.
लेक्चर सकाळी यावं लागतं आपलं मॅथ्स. हां गेडचं पुस्तक काय दिलंय, किती नंबर तर. हां आता आपल्याला काय फाइंड करायचं बघा. शो दॅट म्हणले अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू काय दाखवायचं आपल्याला, गॅमा हे दाखवायचं बरोबर. मग आपण काय करूया, सोडवत जाऊ आपलं सरळ. मग आपल्याला दिलेली माहिती तर आहे टॅन अल्फा, टॅन बीटा आणि टॅन वाय तर दिलेलं आहे आपल्याला बरोबर. तर आपण काय करू, वी नो दॅट आपल्याला माहित आहे, वी नो दॅट काय माहित आहे आपल्याला, टॅन अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू काय असतं सांगा. फॉर्म्युला काय आपल्याकडे दिला तरी, फॉर्म्युला काय सांगायचं, फॉर्म्युला सांगा की काय, टॅन टॅन अल्फा हां प्लस टॅन बीटा डिवायडेड बाय काय येईल, 1 मायनस टॅन अल्फा इंटू टॅन बीटा. ओके पुढं सोडवत चला. आता टॅन अल्फाची व्हॅल्यू सांगा मला काय दिली, टॅन अल्फाची व्हॅल्यू दिली सांगा की काय दिली ती व्हॅल्यू. टॅन अल्फाची व्हॅल्यू गिव्हन दिली आपल्याला, ठीक आहे. टॅन अल्फाची व्हॅल्यू दिली गिव्हन, ती काय दिली व्हॅल्यू, टॅन अल्फाची व्हॅल्यू दिली आपल्याला 1 अपॉन हां अंडर रूट मध्ये एक्स एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 अशी दिली. परत पुढं प्लस टॅन बीटाची व्हॅल्यू काय दिली आपल्याला, रूट एक्स डिवायडेड बाय काय दिली, अंडर रूट मध्ये अंडर रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 हे दिलेली व्हॅल्यू डिवायडेड बाय 1 इंटू, आता ही व्हॅल्यू म्हणून घ्यायची तरी 1 मायनस टॅन अल्फाची व्हॅल्यू दिली 1 अपॉन अंडर रूट मध्ये एक्स, इथे कंसात काय दिली आहे बघा, एक्स एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1. ओके पुढं बी काय दिलं आपल्याला, बीची व्हॅल्यू दिलेलं आहे रूट एक्स डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1. हे दिलेले व्हॅल्यू फक्त मांडले आपण. टॅन अल्फा दिलं तर आपल्याला, टॅन बीटा दिलं तर मांडला आपण बरोबर. आता काय करूया, क्रॉस प्रोडक्ट घेऊया. क्रॉस प्रोडक्ट कसं घ्यायचा, ह्या दोन्हीचा क्रॉस प्रोडक्ट घेऊयाचा असं घ्या. क्रॉस प्रोडक्ट कसा येईल मग आता, रूट एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 इंटू 1 इंटू काय येईल 1 प्लस रूट एक्स इंटू हे खालचं काय येईल ते एक्स एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 झालं इथपर्यंत. डिवायडेड बाय काय येईल, या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन, सकाळचा रूल ते एक्स इन ब्रॅकेटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 इंटू एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 डिवायडेड बाय चला खाली कसं येईल सांगा तिथं. आता हे दोन्ही जे आहे हे काय आहे तर हे डिनोमिनेटरला, हे पण काय आहे डिनोमिनेटर. ह्या दोन्हींचा गुणाकार आधी करून घेऊ आपण. काय करूया, त्या दोन्हींचा गुणाकार करून घेऊ. कसा गुणाकार येतोय बघा आता नीट लक्ष द्या. खाली काय 1 मायनस ही दोन्ही डिनोमिनेटरलाच आहे, वर फक्त रूट एक्स येईल, वर काय येईल फक्त रूट एक्स. खाली या दोन्हीचा गुणाकार तर ही वेगळं करू आधी. तर काय येईल फक्त रूट एक्स इंटू काय होईल एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 बरोबर. हे पण काय होईल एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 बरोबर. आता काय करायचं, हे दोन्ही हे बेसिक माहीत पाहिजे. आता तुम्हाला जर म्हणलं रूट एक्स इंटू रूट एक्स उत्तर काय असतं एक्स असतं, असं तुम्ही पटकन सांगायला पाहिजे. हे बेसिक आहे. आता ह्या दोन्हीचा गुणाकार किती येईल, किती येईल दोन्हीचा गुणाकार
बघा आता वरचं सेम इथं बी तसं आहे बघा, इथं रूट एक्स आहे. इथं कसं येणार आहे बघा, आता लक्ष द्या व्यवस्थितपणे. वरचं नीट व्यवस्थित समजून घ्या. आता वरचं परत सांगतो. इथं कसं येईल आता वरचं, वरची स्टेप बघा, इज इक्वल टू काय येणार आहे वर, वर कसं येईल इथं हे, तर ती वरचं आहे असं ठेवा. काय आलं तिथं, एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1. ओके, याच्या पुढे रूट एक्स आहे, इथलं रूट एक्स वेगळं मांडू आपण. तर प्लस हे रूट एक्स हाय असं इथं, बरोबर. हे रूट एक्स हाय असं इथलं एवढं, तर हे इथलं ब्रॅकेटच्या बाहेर निघेल, कारण ह्याला आपण रूट सेपरेट लावू शकतो एवढ्याला. तर ह्याला रूट आपण वेगळं लावलं, आणि ह्याला पुढं काय केलं, एवढ्याला रूट काय केलं, वेगळं लावलं. म्हणजे ते पुढं कसं येईल ते, तर रूट मध्ये काय होईल, एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1. डिनोमिनेटरला सुद्धा सेम तसंच आहे बघा, इथं इथं. तर काय करू, डिनोमिनेटरला सुद्धा सेपरेट लावूया. रूट एक्स सेपरेट घेतलं, इंटू काय आलं हे, एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 असं आली सेपरेट. इंटू पुढं काय आपल्याकडं, इंटू एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 हे असं आहे. असं आता बघा, हे मोठा डिनोमिनेटर आता खाली, मोठा डिनोमिनेटरला इथे खाली कसं येईल बघा. आता हे सोडवू जरा, 1 मायनस काय होईल, रूट एक्स ओव्हर हाय असं, बरोबर. इथं सोडवताना काय करावं लागेल, हे दोन्ही रूट मध्ये, म्हणजे काय होईल, नुसतं रूट एक्स इंटू काय होईल बोला, किंवा रूट एक्सला रूट एक्स कॅन्सल सुद्धा होते बाई, झालं कॅन्सल. उरलं काय मग, उरलं काय, 1 अपॉन बोला, ह्या दोन्हीचा गुणाकार किती येईल, रूट एक्स इंटू रूट एक्स, नुसता एक्स असतो. आता ही रूट एक्स आणि रूट एक्सचा गुणाकार यायला पाहिजे, तो काय येतो मग, एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 एवढंच उरतंय. मग आता इथं क्रॉस प्रोडक्ट हे नाही, ह्याला मल्टिप्लाय करायचं. काय करायचं, हे नाही ह्याला मल्टिप्लाय करायचं. वरचा आधी सोडूया बघा. आता वरचं कसं येईल, वर इथं हे हाय असं राहील, एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1. ओके, ह्या दोन्हीचा गुणाकार काय येईल, नुसता एक्स उरेल. हे हाय असं राहील, एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1. डिनोमिनेटरला काय येईल, ह्या दोन्हीचा गुणाकार किती येईल, रूट निघून जाईल त्यांचं काय होईल, रूट निघून जाईल. निश्चित इथं रूट एक्स राहील, आणि या दोन्ही एकाचा रूट निघून जाणार आहे. तर हे असं उरेल. परत मोठं डिनोमिनेटर, तर इथं आपल्याला काय करायचं आता बघा, तर इथं आपल्याला ह्याने इकडे मल्टिप्लाय करावं लागलं, म्हणजे क्रॉस प्रोडक्ट. म्हणजे काय होईल ते, एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 ह्याने ह्याला मल्टिप्लाय केलं, आणि मायनस 1 डिवायडेड बाय काय उरेल, हे एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 असं झालं. आता ह्याच्या पुढची स्टेप कशी येईल बघा, ह्याच्या पुढं कसं येईल, तर आता इथं ह्या वरच्या मधून हे एक कॉमन निघेल एवढं, बरोबर. एवढं काय होईल, कॉमन निघेल. कॉमन निघल्यावर काय आलं मग ते, तर तिथं कसं येतंय बघा व्यवस्थित, कसं येतंय ते, हे कॉमन निघल्यावर काय आलं मग, एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 आलं. राहिलं काय मग, इथं काय नाही, इथलं हे दोन्ही कॉमन निघले, इथं 1 राहिलं काय नाही, म्हणजे 1 प्लस एक्स डिवायडेड बाय हे काय इथं वर काय उरलं, एवढं कॉमन निघलं, हे एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1, आणि इथं काय येईल, 1 प्लस एक्स, आणि डिनोमिनेटरला काय राहिलं, एवढे एक, काय होईल ते, रूट एक्स इंटू काय उरतंय ते, एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 झालं. मोठा डिनोमिनेटर, किंवा डायरेक्ट यालाही कॅन्सल करून टाका ह्याला असं. ओके, थोडं तेवढंच कमी होईल जाईल. असं केलं तरी चालतंय, तेवढंच एक कमी झालं आपलं, असं करता येईल. मग जेवढं राहील तेवढंच लिहा. मग आता हे येत नाही, एवढा दोन्हीत बाहेर पडलं, हे एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 1 प्लस एक्स एवढं राहील, आणि खालचं रूट एक्स तेवढं तिथं राहील असं रूट एक्स. आणि मोठ्या डिनोमिनेटरला काय येईल मग, आता हे खाली मोठा डिनोमिनेटर आहे, इथे काय उरलं मग, या 1 ला 1 पण गेलं, उरलं काय खाली, एक्स स्क्वेअर प्लस एक्सच उरलं, एवढंच उरलं खाली. मग आता कसं करणार पुढं, तर ह्यातनं पण काय कॉमन निघाल, एक एक्स कॉमन निघाल, ही तास मल्टिप्लाय आहे. हे जर पुढं सोडवलं तर हिथला रूट एक्स कुठे येईल, खाली येईल त्याच्यापाशी.
म्हणजे डायरेक्ट मी काय करतो, इथला खुडून टाकतो, हा डायरेक्ट खाली लिहून टाकतो इथं, याला रूट एक्स इथं आणून टाकतो. ओके, असं झालंय. आता ह्याच्यामधनं ह्या दोन्हीमधनं काय कॉमन निघाल, परत एक्स आणखी कॉमन निघाल. ह्याच्यातनं जर एक्स कॉमन निघाल तर इथे एक्स प्लस 1 राहील. बरोबर, ही स्टेप निघून जाईल. बरोबर का, ही स्टेप काय झाली, निघून गेली. मग आता इथं राहिलं काय, एक्स इंटू एक्स प्लस 1 असं राहिलं इथं. परत हे एक्स प्लस 1ला एक्स प्लस 1 काय झालं, कॅन्सल झालं. उरलं काय मग शेवटी तुमचं, अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 डिवाइडेड बाय रूट एक्स इंटू एक्स एवढं उरलं. ही कशाची व्हॅल्यू आहे, बघू कशाची व्हॅल्यू आहे, अल्फाची व्हॅल्यू. टॅन गॅमाची व्हॅल्यू काय बघू, ही टॅन गॅमाची व्हॅल्यू असेल. तर शेवटी काय आलं बघा, कुठं आलो आपण, ओके, एक्स प्लस 1 आता पुढं काय करायचं बघा, हे सोडवायचं आहे बघा, आणखी सुटते. इथपर्यंत आलं. आता पुढं काय करायला लागतंय बघा, इथे काय स्टेप आली आपली, उरलंय काय शेवटी, इथे काय उरलंय आपलं बघा, लक्ष द्या रे. इथे काय उरलं आपलं, वर काय उरलंय, एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 आणि खाली काय उरलं इथं, रूट एक्स इंटू एक्स. म्हणजेच काय असतं बघा, रूट एक्स म्हणजे काय असतं माहिती आहे का, एक्स म्हणजेच काय, रूट एक्स म्हणजे 1/2 असतो, इंटू एक्स आहे. तर हे दोन्हीचे कॅल्क्युलेशन काय येतं, येतं का दोन्हीचे कॅल्क्युलेशन, रूट एक्स इंटू एक्सचं उत्तर काय येतं. तर हे सोडवा, 1/2 इंटू 1 केल्यावर काय, एक्स रेस टू 1/2 प्लस 1 म्हणजे काय होईल ते शेवटी, एक्स रेस टू 2 इंटू 1 प्लस इथं 3/2 येईल. कळलं काय, इथं मग खाली उरलं एक्स रेस टू 3/2 डायरेक्ट. म्हणजे एवढ्या सगळ्याचं सोडून खाली काय येणार आहे, एक्स रेस टू 3/2 येणार आहे. हे तुम्हाला पटापट सांगता यायला पाहिजे. 1/2 रेस टू 1 म्हणजे इथं खाली किती येणार आहे, एक्स रेस टू 3/2 येणार. आता ह्यानं प्रत्येकाला आपण काय करणार आहे, डिवाइड करणार. आता ऑलरेडी इथं असं होऊ शकतं बघा, कसं आहे, हे 3/2 आहे म्हणजेच काय, हे क्यूब रूट आहेच ऑलरेडी आपल्याकडं. इथं 1/2 तर आहे, इंटू इथं एक्स्ट्रा 1 आहे. बरोबर, तर आता इथं पण आपण काय करू शकतो, ह्याला सेपरेट प्रत्येकाला असं रूटमध्ये मांडू शकतो. कसं, इथे एक्स स्क्वेअर आहे प्लस एक्स आहे प्लस 1 आहे, ह्याला काय करू शकतो, प्रत्येकाला एक्स क्यूबनं आपण डिवाइड करू शकतो. कारण एक रूट जे आहे 1/2 आहे, ते या रूटला रूट ह्याला सेपरेट लावू शकतो आपण, असं आलं. मग आता हे बेसिक जर नेम माहीत नसेल तर मी काय करणार, तुम्हाला हे एक्स रेस टू 3/2 आहे, वर जर रूट असेल तर हे तुम्हाला समजावून सांगावं लागते प्रधान की बघा इथं कसं. तर इथं एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 हे मी असं मानू शकतो 1/2 न, आणि मी हे खालचं कसं मानणार, इथं एक्स क्यूब आहे, आणि हे कसं मानू शकतो मी 1/2 न. म्हणजे ह्याला पण 1/2 ह्याला पण 1/2 आहे, आणि ती एका 1/2 मध्ये लिहू शकतो आपण. हां बोला की, हां हाय की, विकायचे नाही हो, घ्यायची होत नाही. नाही नाही, बघतो की असेल सांगतोय. 19,000 का 20,000 काहीतरी गेले ते, 19 का 20 काहीतरी गेलेत. बघतोय सांगतोय. आता हे कळलं का, ह्याला सेपरेट डिवाइड करून घ्या. आता हे सेपरेट डिवाइड केल्यावर काय येईल, सेपरेट डिवाइड केल्यावर काय होईल, इथं सेपरेट डिवाइड केलं की एक्स स्क्वेअर, एक्झाम्पल किती मोठा आहे कळतंय काय, काय डोक्यात तर बसलं इथपर्यंत. मला वाटतं उद्यापासून तिकडे घ्यावं लागतं या लेक्चर आता. हां झालं, आला आता उत्तर, काय अडचण नाही, उत्तर येत आहे, काय प्रॉब्लेम नाही. आता हे तिथपर्यंत आपण आलो, हे फक्त आता काय करायचं आपल्याला,
ते सोडवायचं आता कसं येईल बघा ते काय आलं सोडवलं की एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स क्यूब सेपरेट डिवाइड करून घ्यायला पुढं काय येईल एक्स डिवायडेड बाय एक्स क्यूब 1 डिवायडेड बाय एक्स क्यूब असा आला आणि ह्याच्या डोक्यावर काय 1/2 आहे म्हणजे हे सोडवलं तर काय होईल 1/x इथं 1/x स्क्वेअर इथं 1/x रेस टू इथं 1/2 मग आता ह्याचं वर गेल्यानंतर काय होईल एक्स रेस टू -1 एक्सचा -2 एक्सचा -3 रेस टू 1/2 1/2 म्हणजेच काय रूटमध्ये एक्स रेस टू -1 एक्स रेस टू -2 एक्स रेस टू -3 ही काय तुमचा ही म्हणजे कोण आहे टॅन गॅमाची व्हॅल्यू आहे काय ही आहे टॅन गॅमाची व्हॅल्यू इकडे कशाची व्हॅल्यू काढली आपण टॅन अल्फा प्लस बीटा बरोबर आहे का ही सोडवताना आपण इकडे काय काढलाय ही व्हॅल्यू आलेली आहे का तेवढे बघा चेक केली दिली त्यांनी घेऊन आपल्याला ही कशाची व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू कशाची आहे अरे पुस्तकात आहेत का बघ त्यात व्हॅल्यू कशाची आहे टॅन वाय नाही टॅन गॅम आहे ही टॅन गॅम आहे टॅन गॅमा झालं मग इथं टॅन अल्फा प्लस बीटा ह्या टॅनला ही टॅन काय होतं कॅन्सल म्हणजे आपल्याला दाखवायचं काय होतं अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू गॅमा हे तर लक्षात तर असं सोडावं लागतं मग एवढा अभ्यास करावा लागतोय बरं तेवढं सलग लागेल दुसरं पण एक्झाम्पल घेऊ उद्यापासून मी तिकडे घेत जाईल लेक्चर आता काय होते रेकॉर्डिंग हे करण्यासाठी मी ह्याच्यावर घेतो लेक्चर आज थोडासा मोठा थोडासा बोर्ड असलाय थोडं व्यवस्थित लिहिता येत आणखी तर हे झालं इथपर्यंत बघा तर हे तर तुम्हाला लक्षात यायला पाहिजे थोडंसं ह्याची काय होत आहे प्रॅक्टिस कमी पडते ही बेसिक तुमचं कमी पडते ह्याने ह्याला मल्टिप्लाय केलं ह्याला मल्टिप्लाय केलं इथं समजतं की तेवढं पण ते तुमचं बेसिक नसल्यामुळे ते प्रॉब्लेम यायला तुम्हाला समजायचे असतं हे असं याला मल्टिप्लाय केलं हे पटपट समजायला पाहिजे डायरेक्ट इथं त्यात दुपारी तुम्ही कसं झोपून येतात त्यामुळे ते डोक्यावरनं पडते सगळं दुपारी झोपल्यामुळं जेवण झोपून जर इथं आलं ते कसं मिळवायचं थोडंसं लक्ष द्या बेसिककडे लक्ष द्या थोडंसं हे इथं सांगितलं की ह्याने याला मल्टिप्लाय केलं ह्याने याला मल्टिप्लाय केलं मल्टिप्लाय मांडलं इथं हे फटाफट कळायला पाहिजे कॅन्सल इथलं कॅन्सल होणार आहे स्टेप यायला पाहिजे जरा ते तर आता हे सोडवून आपलं इथे काय आणलं होतं टॅन अल्फा प्लस बीटा होतं इथं टॅनला टॅन कॅन्सल होतं डायरेक्ट तुमचं उत्तर मिळतं पण हे यायला पाहिजे बरं हे प्रॅक्टिस केल्याशिवाय येत नसतं असं नाही येणार ते डोक्याच्या वरनं पडेल ती आता हे एक्झाम्पल बघा जरी मोठं असलं तर एक्झाम्पल सोपं आहे एक्झाम्पल कसं सोडवायचं काय दिले तुम्हाला साइन ए प्लस साइन बी दिले त्याची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला एक्स दिली काय दिलं ह्याची व्हॅल्यू इथं एक दिली ह्याची व्हॅल्यू काय दिली वाय शो दॅट साइन ए प्लस बी इज इक्वल टू एक्स डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर हे दाखवायचं आपल्याला दिलेली व्हॅल्यू मग आपण घ्या एलएचएस किंवा आपल्याला काय काय लागते आवश्यक काय काय इथं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर टू एक्स वाय हे आपल्याला लागणार आहे पहिल्यांदा आपण काय करू वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर काढून घेऊ लागणाऱ्या गोष्टी लागणार आहे कोणतं तर काय करू आपण एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर काढू एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअरची व्हॅल्यू किती येईल वाय स्क्वेअर कोण आहे आपल्याकडे हो इथं वाय आहे वायची व्हॅल्यू दिली आपल्या इथं दिलेली व्हॅल्यू आहे ती टाकायच्यात व्हॅल्यू मग आपल्याला जी लागते ती काढूयात इथे काय आपल्याला लागते एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर त्या आधी बाजूला काढून घेऊ आपण एवढं वायची व्हॅल्यू किती आपल्याकडे एवढी टाकली एक्सची व्हॅल्यू किती आपल्याकडे एवढी टाकली आता ही स्क्वेअर काय तुम्हाला सांगायची गरज नाही तुम्ही हुशार आहे तेवढं ए प्लस बीचा वर्ग हा फॉर्म्युला वापरला इथे काय वापरला आपण ए प्लस बीचा स्क्वेअर तो फॉर्म्युला इथं वापरला आपण तो फॉर्म्युला वापरलाय काय मिळेल तुम्हाला ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर आलं इथपर्यंत हे झालं पहिली स्टेप ह्याचा फॉर्म्युला काय ए प्लस बीचा वर्ग इथून इथपर्यंत आपण आलो ओके ह्यात काय सांगण्यासारखं नाही हे झालं वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर पुढे आपण सोडवू शकतो आपण काय सोडवलं पुढे बघा आता ह्याच्यामध्ये हे कॉस स्क्वेअर ए साइन स्क्वेअर ए जवळ जवळ घेऊ म्हणजे उत्तर काय येत असतं 1 येत असतं परत कॉस स्क्वेअर बी आणि साइन स्क्वेअर बी जवळ घेऊ उत्तर काय येतं 1 म्हणून हे दोन्ही जवळ जवळ घेऊन नुसतं म्हणले बाकी सेम आहे असं इथं 2 कॉमन काढून इथलं ह्यातनं 2 कॉमन काढलं ह्यातनं 2 कॉमन काढलं बाकी आहे असं मांडलं झालं ह्याचं उत्तर एवढ्याचं 1 आलं मांडलं इथं ह्याचं उत्तर 1 असतं मांडलं इथं ही कशाचा फॉर्म्युला उलटा
कॉस ए मायनस बीचा फॉर्म्युला येतो. पाठच केलं तुम्ही, काल वाचलं नाही ना. ह्याचा फॉर्म्युला उलटा काय, कॉस ए मायनस बी. हे सोडलं की तुम्हाला हे मिळतं. त्याचा फॉर्म्युला इथं वापरला आपण. झालं तुम्हाला एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर तुम्हाला एवढं मिळालेलं इक्वेशन काय म्हणायचं 1. आपल्याला जे जे काय पाहिजे ते आपण या ठिकाणी काढून घेऊ. झालं. परत वाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर पण काढून घेऊ. इथे काय काढलं आपण, वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर काढला. सेम कसं करून घ्यायचं, वाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर सोडवत जावं सेम. तर तुम्ही इथं सोडवत आला कॉस ए प्लस बी ही मायनसची टकली व्हॅल्यू. आता इथे आपण काय केलं, हे सगळं कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला अशा स्टेप मिळतील इथं. ओके, इथपर्यंत तुम्ही आला. जवळजवळ कॉस स्क्वेअर ए मायनस साय स्क्वेअर इथपर्यंत मांडला आपण. आता कॉस स्क्वेअर ए मायनस साय स्क्वेअर एचा फॉर्म्युला काय, कॉस 2a. आणि कॉस स्क्वेअर बी मायनस साय स्क्वेअर बी चा फॉर्म्युला काय, कॉस 2a. आता एक कॉस 2 थिटा इज इक्वल टू आपण फॉर्म्युला आधी बघितलेला आहे, त्यात ते फॉर्म्युला तुमचा माहित पाहिजे. आता हे कुठला फॉर्म्युला आला, कॉसचा, कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला. तर एवढ्यासाठी आपण काय लिहू शकतो, तर कॉस ए प्लस बी एवढ्यासाठी आपण लिहू शकतो. ती फॉर्म्युला तिथं लिहिलेला आहे. याच्या लक्षात, हे फॉर्म्युला जर पार्ट नसतील पहिल्या चॅप्टर मधलं तर तुम्हाला हे काय कळणार नाही. हे फॉर्म्युला पार्ट लागतात. ह्याचा फॉर्म्युला काय, कॉस स्क्वेअर. हे फॉर्म्युला आहे आपल्याकडे, कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू कॉस 2a, कॉस 2x. हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. त्याचा फॉर्म्युला काय, कॉस 2x असा. हे फॉर्म्युला पार्ट लागतो. तर मग ही फॉर्म्युला ह्याच्यावरून आपण काय लिहिलं एवढं, ह्याच्यावरून काय लिहिलं एवढं, आणि ह्याचा उलटा फॉर्म्युला आपल्याला काल शिकलेला आपण तो झालं तेवढं वापरला आपण. मग आता हिता आपल्याकडे फॉर्म्युला आहे कॉस 2a प्लस कॉस 2b. त्याचा फॉर्म्युला इथं वापरणार आपण. तो फॉर्म्युला इथं वापरला आपण. काय फॉर्म्युला आहे तो, कॉस c प्लस कॉस d. बरोबर, कॉस c प्लस कॉस d, कॉस c मायनस कॉस d, साइन a साइन c प्लस साइन d, साइन c मायनस साइन d. 4 फॉर्म्युला आहेत ते. तर ते 4 फॉर्म्युल्यापैकी कॉस c प्लस कॉस d चा फॉर्म्युला इथं वापरला आपण. कॉस c प्लस कॉस d चा फॉर्म्युला इथं वापरतो. कुठला फॉर्म्युला आपण वापरलाय बघा, कॉस c प्लस कॉस d. ह्याचं उत्तर काय असतं, हा फॉर्म्युला 4 फॉर्म्युला ते पाठ पाहिजे तुमचे. तर तो काय फॉर्म्युला आहे बघा, 2 इंटू कॉस c प्लस d डिवायडेड बाय 2 इंटू कॉस c मायनस d डिवायडेड बाय 2. हा फॉर्म्युला आहे तो. तर हा फॉर्म्युला वापरला. तर c म्हणजे कोण आहे इथं 2a आणि d म्हणजे कोण आहे इथं 2b. तर तो तिथं फॉर्म्युला वापरला. c च्या ठिकाणी तिथं 2a टाकावं लागेल, d च्या ठिकाणी तुम्हाला 2b टाकावं लागेल. झालं तसं वापरलं बघा. c ची व्हॅल्यू इथं 2a, d ची व्हॅल्यू 2b डिवायडेड बाय 2. 2a इथं d ची व्हॅल्यू 2b झालं टाकलं इथं. इथलं पहिलं दुसरं जे आहे ते इथलं शेवटचं आहे ते हाय असं इथं मांडलं आपण. तर इथं फॉर्म्युला वापरला हा कॉस c प्लस कॉस d चा फॉर्म्युला. 4 फॉर्म्युला आहेत, कॉस c प्लस कॉस d, कॉस c मायनस कॉस d, साइन c मायनस साइन d आणि साइन c प्लस साइन d. हे 4 फॉर्म्युला तुम्ही आधी शिकवत असताना चॅप्टर जर वाचले नसतील तरी तुम्हाला कळणार नाही, कोणीही शिकवू दे तुम्हाला. याचं लक्षात, तर ते फॉर्म्युला पाठ पाहिजे. सिरियसली थोडंसं म्हणजे गांभीर्य नसेल तर कसं येणार, थोडंसं वाचा फॉर्म्युला. तुम्हाला सांगितलं ट्रिग्नोमेट्री सोपं नाही एवढं. ट्रिग्नोमेट्री तर फॉर्म्युला पाठ करावं, खाणे झोपणे काय त्याला ते आहे का जेवणाला ते थोडंसं वाचा ना फॉर्म्युला. हे तुम्ही इथं बघतच बसताय असं करून. फॉर्म्युला वाचा ना, त्याचा फॉर्म्युला शिवाय कसं कळणार ते. लिहून काढावं फॉर्म्युला, वाचव. तर इथं बघा हे झालं, हे झालं. हे कशावर लिहिलंय आपण, हे फॉर्म्युला वापरला तिथं आपण. झालं इथे हे विकडचं इथलं हे जे आहे ते इथं आहे सेम आपण मांडून घेतलं. परत पुढं आता ह्यातनं काय निघाल, इथनं 2 कॉमन निघाल. हे 2 कॉमन काढल्यावर काय होईल, ह्यातनं 2 कॉमन काढा, ह्यातनं 2 कॉमन काढा, इथल्या 2 ला हे काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल. तर तुमची इथं काय येईल, कॉस a प्लस बी उरल तेवढं इथं आहे असं लिहिलं इथं. ह्याच्यातनं काय कॉमन निघाल, इथनं 2 कॉमन निघाल, इथनं 2 कॉमन निघाल, या 2 ला 2 काय कॉमन निघाल्यानंतर कॅन्सल. उरलं काय इथं, कॉस a मायनस बी उरलं. झालं इथलं हे हाय असं इथं मांडलं, समाप्त विषय. आता इथं कुठला फॉर्म्युला आला बघा. आता ह्यातनं अजून काय कॉमन निघते बघा पुढं. पुढं इथं कॉस a प्लस बी आहे इथं, आणि इथं काय कॉस a प्लस बी किंवा 2 पण घेते इथलं एवढं हे, आणि हे कॉमन काढा पूर्णपणे किंवा 8 ठेवलं चालतंय, 2चं काय अडचण करत नाही आपल्याला ते. तर ह्याच्यामधून आपण काय कॉमन काढूया, तर कॉस a प्लस बी इथनं कॉमन घेऊया, आणि इथनं कॉस a प्लस बी कॉमन घेऊ. दोन्ही काय करूया, कॉमन कॉमन केलं. आत काय राहिलं, 2 ला 2 इथलं इथं राहिलं, प्लस 2 ला 2 इथं राहिलं. तर ह्याला इक्वेशन 1 म्हणतो. तुम्हाला वाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आपण या ठिकाणी काढलं. तर कॉस a प्लस बी
आणि हे जी व्हॅल्यू आली कशाची व्हॅल्यू आहे 2 cos a मायनस बी प्लस 2 जी आहे ती कशाची व्हॅल्यू आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरची ती इथं मांडून आपण घेतली एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरची. आता इथं काय करू एक्स प्लस वाय स्क्वेअर इकडे मल्टिप्लाय मध्ये इकडे आल्यानंतर काय होईल ते डिवाइडला जाईल. वाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू काय आलं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर म्हणजेच तुम्हाला काय मिळालं cos a प्लस बी मिळालं. हे आपण आधी काय काढून घेतले पुढे आपल्याला सोडताना ते लागणार आहे आपल्याला पुढे. आता आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची साइन a प्लस बी ची काढायची. झालं इथपर्यंत आपण आलोय. व्हॅल्यू आता कशाची काढायची आपल्याला साइन a प्लस बी जे आवश्यक आहे ते आपण व्हॅल्यू काढून घेतली. आता साइन a प्लस बी काय फॉर्म्युला आपल्याला साइन a प्लस बी तुम्ही म्हणणार काय फॉर्म्युला आहे आता तर बघा तो फॉर्म्युला काय साइन a प्लस बी. त्याच्या अगोदर हे समजून घ्या साइन a इज इक्वल टू काय असतं 1 मायनस कॉस स्क्वेअर ए असतं. हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ करा म्हणून सांगितलं होतं हाफ अँगल मध्ये येतं ते फॉर्म्युला. म्हणजे कसा काढला हा फॉर्म्युला मग दोन्ही बाजूचा स्क्वेअर करू साइन स्क्वेअर ए इज इक्वल टू काय झाला 1 मायनस कॉस स्क्वेअर ए म्हणजेच काय साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू 1. हाच फॉर्म्युला फक्त फिरवून मांडला असा. तर ही फॉर्म्युला पाठ करा साइन ए इज इक्वल टू अंडर रूट मध्ये 1 मायनस कॉस स्क्वेअर. हे कुठनं आलं म्हणून इथं बघा तर ह्याच्या जागेला कसं लिहिलंय कळलं का. आता मला सांगा मग सेम तसा साइन ए प्लस बी इज इक्वल टू आपण काय लिहू शकतो अंडर रूट मध्ये काय लिहू शकतो अंडर रूट मध्ये 1 मायनस कॉस स्क्वेअर ए प्लस बी हा फॉर्म्युला आला. तर कुठने घेतला फॉर्म्युला साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इज इक्वल टू 1 इथनं फॉर्म्युला घेतलाय. काय रे तुम्ही नुसतं बघतच बसलाय हे फॉर्म्युला तर कळतोय कुठं लिहिलाय ती काय परिस्थिती आहे हा पुढं मग आपल्याकडे काय व्हॅल्यू आहे आता 1 मायनस कॉस ए प्लस बी ची व्हॅल्यू किती काढली आपण एवढी काढली. तर त्याचा काय करायचं इथं स्क्वेअर करायचं. बघा ती व्हॅल्यू काय आपल्याकडे वाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डिवाइडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर त्याचा काय इथं स्क्वेअर. तेव्हा इथं कंसाचा स्क्वेअर केला आहे आतमध्ये झालं स्क्वेअर केला. आता मग पुढं सोडवून घ्यायचं 1 मायनस काय करू शकतो आपण याला सेपरेट स्क्वेअर करायचा सेपरेट स्क्वेअर करा काय वाय स्क्वेअर एक्स स्क्वेअर त्याचा सेपरेट स्क्वेअर इथं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर त्याचा सेपरेट स्क्वेअर. मग ह्याने याला क्रॉस प्रोडक्ट मल्टिप्लाय हेच लागतं बेसिकच लागतं रे हे बेसिक. ह्याने याला मल्टिप्लाय करून क्रॉस प्रोडक्ट येत नसेल तर काय करायचं हे फॉर्म्युला येतात का ह्याने याला मल्टिप्लाय करा मायनस ह्याने याला मल्टिप्लाय करा मग तसं येईल. आता काय होईल हे मग एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर चा स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर एक्स स्क्वेअर त्याचा स्क्वेअर डिवाइडेड बाय काय आलं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर त्याचा स्क्वेअर झाला तर असं आलं इथं एवढा आता ही स्टेप आली. आता ह्याचा स्क्वेअर करा परत काय ए आर लक्ष दे ए प्लस बी चा स्क्वेअर इथं परत ए आणि इथं काय बी ती फॉर्म्युला वापरल्यावर ए प्लस बी चा स्क्वेअर म्हणजे काय ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. मग झालं इथे ए चा स्क्वेअर म्हणजेच काय ऑलरेडी स्क्वेअर आहेच त्याचा डबल स्क्वेअर केला बाय रेस्ट 4 येईल. बघा हे सुटतंय का येईल का लक्षात ते बघा लक्ष द्या इकडे परत सांगतो बघा ते सांगतो फॉर्म्युला वापरा. कुठला फॉर्म्युला वापरणार आपण रूट मध्ये ए प्लस बी चा स्क्वेअर तर ए चा स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर चा स्क्वेअर प्लस 2ab झाला 2ab प्लस बी स्क्वेअर म्हणजे वाय स्क्वेअर चा स्क्वेअर मायनस दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेटमध्ये घ्यावं लागेल मायनस असल्यामुळं वाय स्क्वेअर चा स्क्वेअर मायनस 2ab तिथं मायनस आहे मायनस 2ab किंवा बी चालतं प्लस एक्स स्क्वेअर चा स्क्वेअर असं येईल. खाली पण एक्स स्क्वेअर स्क्वेअरचा स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी चा स्क्वेअर असं सोडवा. आता पुढं हे सोडवा इथे काय होईल आतमध्ये एक्स स्क्वेअर आणि त्याचा स्क्वेअर 4 येईल
इथं प्लस 2x² y² प्लस y⁴ इथं मायनस भरली -y⁴ मायनस मायनस प्लस 2x² y² इथं -x⁴ -x⁴ प्लस मायनस कॅन्सल डिवाइडेड बाय काय x⁴ 2x² y² y⁴. आता उरलं काय बरं मग इथं 2x² y² 2x² y² म्हणजे किती उरलं एकूण 4x² y² डिवाइडेड बाय काय आलं इथं अंडर इथं काय अंडरची गरज नाही इथं काय येते बघा ओके ना x⁴ प्लस 2x² y² ओके. आता या सगळ्याचं रूट निघून जाईल इथे 4चं रूट किती असतं 8 किती असतं का 16 अरे 4चं वर्गमूळ x² चं वर्गमूळ x y चं वर्गमूळ y तर इथे x⁴ प्लस 2x² y² y⁴ तर हे कशाचं आहे सोल्युशन सगळं तर हे बघा हे जे आहे हे जे सोल्युशन आहे ते कशाचं आहे x² प्लस y² चा स्क्वेअर काय राहतंय रे तर ना त्याचं रूट राहतंय रूट काढायचं आपण त्याला रूट लावायचं राहिलो बघा गडबडीत हे सगळ्याला रूट आहे बघा कुठे गेलं ते हा हे सगळं रूट मध्ये चाललंय इकडे बघा हे सगळं रूट मध्ये आहे बरोबर ना हे रूट मध्ये हे रूट मध्ये ही रूट मध्ये सगळं खाली हे रूट मध्ये सगळं खाली हा तर ह्याला पण रूट राहिलं रूट हे रूट मध्ये सगळं तर खालचं पण काय येईल मग रूट मध्येच येणार मग हे रूटला टू काय झालं कॅन्सल मग उरलं काय वर 2xy डिवाइडेड बाय x² प्लस y². तरी असं उत्तर येते मिळालं तेवढं. मॅथ्सचे जेवढे फॉर्म्युले तेवढे सगळेच वापरले जातात येते लक्षात. तरी अशा पद्धतीने सोडावं लागते परंतु खरंच अभ्यास करावा लागतो मॅथ्सला नाहीतर काय कळत नाही. तर तुमच्या समोर स्क्रीनवरती 3.1 तुम्हाला सोडवायला आलेला आहे. आता आज काय करायचं चेक केल्याशिवाय हालू नका 9 वाजता 10 वाजू दे एवढं जसं 3.1 एवढं लिहून दाखवायचं मला आणि उद्या ह्याच्यावर मी टेस्ट घेतात नुसतं शिकवत बसत नाही शिकून नाही उपयोग काय नुसतं नुसतं बडाबडा करून हे तुम्ही जोपर्यंत एकदा स्वतः सोडून काढत नाही तोपर्यंत ते कळत नाही. तर आता काय करा हे सॉलिड एक्झाम्पल लिहा नीट सोडून व्यवस्थितपणे जिथे कळत नाही तिथे विचाराय मी इथेच बसलेलो आहे 3.1 पर्यंत सगळं सोडून आणायत पण लिहून काय करायचं पुढचं नुसतं घेऊन हे नाही काय कळलं ह्यातली जे एक्झाम्पल येत नाही मी सोडून देतो तुम्हाला तिकडे बसा मुलं इथं बसा आणि लिहायला चालू करा मला वाक्य काय सांगणार हे जर नाही कळलं तर डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन काय कळणार नाही आणि हे आता मॅथ्स नाही काय कळलं तर इंजिनिअरिंगला काय कळत नाही परत ही डायरेक्ट स्टेप असते धडाधड तिथं ते म्हणा ही कुठनं आले आत्ताच अपदा व्हायला लागली तर ते वाचा जरा वाचा